हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बॉम्बे हायकोर्टचा 2023ला जो पेपर झालेला क्लर्कसाठी, तर त्याचे जी केचे प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे. तर इथे बघा, जो टोटल मार्क्स जे आहे ते 90 मार्क्ससाठी जो होता हा पेपर होता. ठीक आहे, 90 मार्क्ससाठी. आणि याचा वेळ जो होता तो बघा 11:30 ते 12:30, म्हणजे साधारणतः 1 तास इथे दिलेला आहे. ठीक आहे. तर आपण जी केचे आज प्रश्न बघणार आहोत. तर इथे पहिला प्रश्न बघा आपला, हू इज द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र. म्हणजे 2023मध्ये महाराष्ट्राचे गव्हर्नर कोण होते हे त्यांनी विचारलेलं आहे. तर इथे बघा, 2023मध्ये जे होते ना, ते अगोदर फेब्रुवारीमध्ये जे होते भगतसिंग कोश्यारी होते. ठीक आहे. त्यानंतर त्याच महिन्यामध्ये त्यांनी त्यांच्या जागेवरती रमेश बैस यांना म्हणजे अपॉइंट केलं गेलं. म्हणजे आधी हे होते आणि त्याच्यानंतर त्याच महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये रमेश बैस यांना अपॉइंट केलं गेलं. तर याचा आन्सर असणार आहे, हे असणार आहे. ठीक आहे. तर आत्ताचे आपले जे गव्हर्नर कोण आहेत, तर आत्ताचे गव्हर्नर आहेत आपले, तर आपले आत्ताचे जे गव्हर्नर आहेत ते आहे आचार्य देवव्रत. तर ते 15 सप्टेंबर 2025ला म्हणजे ते अपॉइंट केले गेले आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, विच कंट्री हॅज वॉन द 2020 फिफा वर्ल्ड कप. ठीक आहे. तर फिफा वर्ल्ड कप हा कोणत्या देशाने जिंकला होता 2022ला. तर अर्जेंटिना जे आहे त्यांनी हा जिंकला होता. ठीक आहे. पुढचं बघा, हू इज द आर्मी चीफ ऑफ इंडिया. तर 2023च्या नुसार त्यावेळेस जे आर्मीचे चीफ होते ते होते मनोज पांडे. ठीक आहे. तर आत्ताचे आर्मी चीफ कोण आहे, तर आताचे जे आर्मी चीफ आताचे जे आर्मी चीफ जे आहे ते जनरल उपेंद्र द्विवेदी आहेत. ओके. पुढचा प्रश्न बघा, इन विच इयर बॉम्बे हायकोर्ट वॉज इस्टॅब्लिश. म्हणजे बॉम्बे हायकोर्ट हे कधी स्थापन करण्यात आलं आहे. तर जी बॉम्बे हायकोर्टची स्थापना झाली होती ती स्थापना झाली होती 1862मध्ये. ठीक आहे. कधी झाली होती? 1862ला. ठीक आहे. तर ते कोणत्या कायद्यानुसार झाली होती, तर इंडियन हायकोर्ट 1861चा जो कायदा आहे त्यानुसार बॉम्बे हायकोर्टची 1862मध्ये स्थापना. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. द महाराष्ट्र स्टेट वॉज फॉर्म बाय द बॉम्बे रिकग्नायझेशन ॲक्ट इन द इयर. म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना ही बॉम्बे रिकग्नायझेशन ॲक्टनुसार कोणत्या वर्षी झाली होती. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1960मध्ये महाराष्ट्राची जी आहे स्थापना झाली होती. ठीक आहे. कोणत्या ॲक्टनुसार झाली होती? बॉम्बे रिकग्निशन ॲक्ट. ठीक आहे. 1960मध्ये 1 मे 1960. ओके. ज्याला आपण महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न बघा, हाऊ मेनी सीट डज महाराष्ट्र हॅव इन अ लोकसभा. म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये किती सीट आहे, तर महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये एकूण 48 सीट आहेत. पुढचा प्रश्न बघा, विच सिटी इज नोन ॲज अ फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया. फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून कोणत्या सिटीला ओळखलं जातं, तर मुंबईला फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. ओके. किंवा महाराष्ट्राची राजधानी म्हणून हे ओळखलं जातं. महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी म्हणून नागपूरला ओळखलं जातं. पुढचा, विच इज द लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट इन अ महाराष्ट्र. तर महाराष्ट्राचं लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट आहे अहमदनगर. ठीक आहे. आणि स्मॉलेस्ट डिस्ट्रिक्ट आहे आपला मुंबई सिटी. ओके. पुढचं, वेन द थर्ड बॅटल ऑफ पानिपत वॉज फॉट बिटवीन द मराठा अँड अफगाण आर्मी. तर मराठा आणि अफगाण आर्मीमध्ये पानिपतचं तिसरं युद्ध कधी झालं होतं. ते जे युद्ध आहे ते 1761मध्ये झालं होतं. 14 जानेवारी 1761मध्ये पानिपतचं तिसरं युद्ध झालं होतं मराठा आणि अफगाण आर्मीमध्ये. ठीक आहे. तर पहिलं युद्ध कधी झालं होतं, तर पहिलं पानिपतचं युद्ध जे झालं होतं ते झालं होतं 1526मध्ये. आणि दुसरं जे झालं होतं ते 1556मध्ये झालं होतं. आणि तिसरं जे झालं होतं ते 1761मध्ये झालं होतं मराठा आणि अफगाण आर्मीमध्ये. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघा,
आझाद हिंद सेना वॉज फॉर्म विथ द असिस्टंट ऑफ, म्हणजे आझाद हिंद सेना हे स्थापन झाली होती तर जपानच्या असिस्टंट ऑफमध्ये ती स्थापन झाली होती. ठीक आहे, तर याचा आन्सर असणार आहे जपान. ठीक आहे, तर हे बघा अशा प्रकारे आपण जी केचे जे 10 प्रश्न होते 2023ला जो पेपर झाला होता ते प्रश्न आपण पाहिले. याआधी पण मी इंग्रजीचे जे क्वेश्चन आले होते 2023च्या एक्झाममध्ये ते घेतले. तर यानुसारच तुम्ही प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळण्याची शक्यता आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.